काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय। या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती आदित्य फत्तेपूरकर यांनी दिली आहे। तर याच संदर्भात त्यांच्याशी संवादही साधलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। आपण पाहूया। काँग्रेसचे उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सही केलेले नागेश भोसले यांनी ऐन वेळी तो मी नव्हेच या भूमिका घेऊन त्यांनी अर्जावर केलेली सही माझी खोटी असल्याचं प्रतिज्ञापत्र निवडणूक अधिकाऱ्याकडे दिल्यानंतर आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद करण्यात आलेला आहे। माझ्यासोबत उमेदवार आदित्य फत्तेपूरकर वकिलांनी तिथं पत्र दिलं आणि त्याच्या नक्कल मागवण्याचा प्रयत्न केला। त्या नक्कल आम्हाला आज मिळतील। आज मिळाल्यानंतर आम्ही मेहरबान हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल करतोय, रीट दाखल करतोय की दोन्ही सह्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे। म्हणजे माझ्या अर्जावर जी सही झालेली आहे ती सही आणि त्याने ॲफिडेव्हिट दिलेली सही ही दोन्ही सह्या एकच असतात, परंतु जिल्हाधिकाऱ्यांवर प्रचंड दबाव होता की हो अर्ज बाद करण्यासाठी, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय दिलेला आहे। लोकांची मानसिकता होती सगळ्या भाजपच्या लोकांची सुद्धा की यावेळेस भाजपला घरी बसवायचं, यावेळेस हे सगळं लक्षात आलं होतं त्यांना, त्यामुळे त्यांनी माझ्या नावावर आक्षेप घेऊन हे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे। मी माननीय कोर्टामध्ये जाताना सर्व बाजूची डॉक्युमेंट्स घेऊन कोर्टामध्ये आज दाखल करतोय। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।